मंडळी, छोट्या पडद्यावर येत्या काही काळात मालिकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। यामध्ये प्रमुख वाहिन्यांवर जसं की झी मराठीवर येत्या काही काळात 5 नवीन मालिका आणि एक रिॲलिटी शो, तर महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाहवर येत्या काही काळात 2 नवीन मालिका, तर कलर्स मराठीवर एक नवीन मालिका दाखल होत आहे। या नवीन मालिका TRPचं गणित नक्कीच बदलतील असं सध्या तरी चित्र दिसते, कारण एन प्राईम टाईमला या नवीन मालिका दाखल होत असल्याकारणाने TRPच्या शर्यतीत नक्कीच बदल झालेला पाहायला मिळेल। तर येत्या 18 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर साधी माणसं ही नवीन मालिका दाखल होत आहे। या मालिकेत शिवानी बावकर आणि आकाश ननावरे असे प्रमुख कलाकार असणार आहेत। तर येत्या 25 मार्चपासून कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता इंद्रायणी ही नवीन मालिका दाखल होत आहे। या मालिकेत अनिता दाते, संदीप पाठक यासोबत सांची भोयर ही बालकलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत। या दोन्ही मालिका एन प्राईम टाईमला म्हणजे संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहेत। यासोबतच सध्या झी मराठीचा विचार केला तर सध्या झी मराठीवरती अप्पे आमचे कलेक्टर ही मालिका सुरू आहे, परंतु येत्या काही काळात झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता नवीन मालिका दाखल होणार आहे हे निश्चित आहे। तर यामध्ये नवरी मिळे, हिटलरला, जगजात्री किंवा पुन्हा कर्तव्य आहे या 3 मालिकांपैकी कुठली तरी एक मालिका असणार आहे। त्यामुळे येत्या काही काळामध्ये प्रमुख 3 वाहिन्यांवरती संध्याकाळी 7च्या ठोक्याला मालिकांची चुरस पाहायला मिळणार आहे। तर या तिन्ही वाहिन्यांवरती येत्या काही काळात संध्याकाळी 7च्या ठोक्याला लागणाऱ्या प्रमुख मालिका जसं की साधी माणसं, इंद्रायणी आणि अप्पे आमचे कलेक्टर किंवा झी मराठीवरील येणाऱ्या आणखी काही 3 मालिकापैकी कुठली तरी एक मालिका असणार आहे। तर येत्या काही काळात संध्याकाळी 7च्या ठोक्याला तुम्ही कोणत्या मालिकेला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।